अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय। श्री स्वामी समर्थ सर्व ताई आणि दादांना तुमचं सर्वांचं स्वामी समर्थ माझी आई या चॅनलमध्ये स्वागत आहे। आजचा दिवस स्वामी महाराजांच्या कृपेने तुमचा सुखाचा आणि आनंदाचा जावो ही स्वामीचरणी प्रार्थना करून आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया। तर बघा, बऱ्याच जणांचे असे प्रश्न असतात की आम्ही स्वामी महाराजांची खूप सेवा करतो पण आमचे प्रश्न सुटतच नाही। कितीही सेवा केली तरी पण आमचे जे काही प्रश्न आहेत, जे काही अडचणी आहेत तर त्या सुटत नाही। तर त्यांच्यासाठीच आजचा हा व्हिडिओ खास असणार आहे। बघा, ज्यांचे प्रश्न कितीही सेवा केली तरी पण सुटत नाही त्यांना गुरुमाऊलींनी ही सेवा त्यांना गुरुमाऊली देत असतात। तर ती सेवा कोणती आहे, ती कशी करायची, ते सर्व काही आज आपण या व्हिडिओमार्फत जाणून घेणार आहोत। तर त्याआधी जर तुम्ही चॅनेलला नवीन असाल तर चॅनेलला आपल्या सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका। तर बघा, आता बऱ्याच वेळेस असं होतं की आपण सेवा तर करतो पण आपली ती सेवा पूर्णपणे पूर्ण होत नाही आणि आपली जे काही अडचण आहे ती अडचण दूर होत नाही किंवा जी काही आपली इच्छा आहे ती इच्छा पूर्ण होत नाही। तर असं का होतं? मग त्याच्यासाठी कोणती सेवा करावी जेणेकरून आपली प्रश्न सुटतील, आपल्या अडचणी दूर होतील, आपल्या ज्या काही इच्छा आहेत त्या पूर्ण होतील? तर ती सेवा कोणती? तर आपण प्रत्यक्ष गुरुमाऊलींनी केंद्रामध्ये सांगितलेली सेवा आज आपण बघणार आहोत। तर बघा, त्याआधी तुम्हाला छान असा अनुभव सांगणार आहे। हा अनुभव ऐकून खरंच तुमच्या अंगावर काटा येईल इतका हा हृदयस्पर्शी अनुभव आहे। बघा, तर ज्यावेळेस पिठापूरमध्ये गुरुमाऊलींचा सत्संग मेळावा होता तर तिथे एक आजोबा आले होते। तर त्या आजोबांनी स्वतः हा अनुभव त्यांचा तिथे सांगितलेला होता। तर तो अनुभव मी आज तुमच्यासोबत शेअर करणार आहे। तर बघा, ज्यावेळेस सत्संग मेळावा होता तर तिथे ते आजोबा आले होते। तर बघा, बऱ्याच वेळेस काय होतं की कुठे सत्संग मेळावा असला किंवा काहीतरी गुरुमाऊलींचा कार्यक्रम असला की पॉम्पलेट पत्रिका वाटल्या जातात। तर ती एक पॉम्पलेट पत्रिका त्या दादांच्या म्हणजे त्या आजोबांच्या हातामध्ये त्यांना मिळाली। मग त्यांनी त्याच्यावरचा पत्ता बघून त्याच्यात असं लिहिलं होतं की कितीही मोठे प्रश्न असो, कितीही मोठी अडचण असो, तुम्ही या ठिकाणी आल्यानंतर तुमचा तो प्रश्न सुटणार आहे। असा त्या पॉम्पलेटवर गुरुमाऊलींचा फोटो, स्वामी महाराजांचा फोटो होता आणि असा तो तिथे असं लिहिलेलं होतं। मग ते आजोबा माझाही प्रश्न सुटेल, माझीही अडचण दूर होईल या भावनेने ते आजोबा तिथे सत्संग मेळाव्यात जातात। आणि मग ते तिथं गेल्यानंतर मग तिथल्या सेवेकऱ्यांना ते म्हणतात की माझा 2.5-3 वर्षाचा नातू हा आम्ही समुद्रकिनाऱ्यावर फिरण्यासाठी गेल्यानंतर माझा 2.5-3 वर्षाचा नातू हा समुद्रात लाटेसोबत गेला आहे, तो मला सापडतच नाही। तर तिथले सेवकरीसुद्धा त्या आजोबाचं ऐकून एकदम थक्क झाले की आता कसं यांचा नातू ह्यांना मिळेल का, यांचा नातू ह्यांना सापडेल का? पण चला, गुरुमाऊलींना तुम्हाला भेटी घालता म्हणजे गुरुमाऊलींपर्यंत तुम्हाला आम्ही नेतो आणि गुरुमाऊली प्रत्यक्ष तुमच्या या प्रश्नाचं निवारण करतील, तुम्हाला याच्यातून काहीतरी मार्ग दाखवतील। तर मग ज्यावेळेस त्या आजोबाला गुरुमाऊलींजवळ नेलं तर गुरुमाऊलींनी त्यांचे जी अडचण आहे त्यांचे प्रश्न ऐकून गुरुमाऊलींनी त्यांना ती पॉम्पलेट, ती पत्रिका वाटण्याचं काम दिलं की तू 40 दिवस हे म्हणजे 41 दिवस हे पॉम्पलेट वाटायचं। म्हणजे जिथे काही सत्संग मेळावा आहे तर त्याचे ते पॉम्पलेट पत्रिका असायची। तर हे तुला 41 दिवस हे पॉम्पलेट तुला वाटायचे आहेत आणि त्याचबरोबर उदबत्ती सेवा ही करायची आहे। उदबत्ती सेवा 2 उदबत्त्या लावायच्या, उदबत्ती संपेपर्यंत श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप करा असं म्हणून गुरुमाऊलीने त्या आजोबांना सांगितली। तर ही सेवा आणि तुमचा नातू हा 41व्या दिवशी तुमची सेवा झाली की तुमचा नातू हा 42व्या दिवशी तुमचा नातू तुमच्या घरी प्रत्यक्ष येईल असं गुरुमाऊलींनी सांगितलं। मग त्या आजोबांना खूप विश्वास पटला की माझा नातू ही सेवा केल्यानंतर माझ्यापर्यंत येईल। मग त्यांनी मनोभावेने, अंतःकरणेने आणि गुरुमाऊलींवर विश्वास ठेवून ती सेवा केली। आणि ज्यावेळेस
त्यांनी 41 दिवस ते पॉम्पलेट वाटले, पत्रिका वाटली आणि उदबत्ती सेवाही केली. पण तरी पण 42व्या दिवशी दिवसभर त्यांनी वाट पाहिली. काहीही दिवसभर त्यांचा नातू आला नाही. मग ते आजोबा निराश झाले. पण ज्यावेळेस 42व्या दिवशी ज्यावेळेस रात्री ते आजोबा झोपले, तर अचानक रात्री 12 वाजता त्यांची दरवाजाची कडी ठोकावली. मग आजोबा उठले. अरे एवढ्या उशिरा कोण असेल? तर त्यांनी ज्यावेळेस दरवाजा उघडला तर त्यांचा तो 2.5-3 वर्षाचा नातू दरवाजाबाहेर उभा होता. मग आजोबा त्या नातवाला बघून त्याला मिठी मारली. त्यांचे आनंद अश्रू त्यांच्या डोळ्यातून निघाले. मग त्यांनी विचारलं की तू इतके दिवस कुठे होतास, काय नाही विचारलं. तू खाल्लं काय, पिलं काय? तर तो शांत राहिला. 2 दिवस तो काहीही बोलला नाही. पण ज्यावेळेस जी पॉम्पलेट, जी काही शिल्लक पॉम्पलेट, त्याच्यातलं एक पॉम्पलेट पत्रिका त्या मुलाने बघितली आणि त्याच्यावर गुरु माऊलींचा फोटो आणि स्वामी महाराजांचा फोटो होता. तर त्या मुलाने त्याच्या आजोबाला बोलावलं आणि त्याच्या आजोबाला सांगितलं की आजोबा, हे आजोबा मला समुद्रामध्ये नेण्यासाठी आले होते. तर बघा, त्या मुलांनी प्रत्यक्ष गुरु माऊलींच्या फोटोकडे, स्वामींच्या फोटोकडे बोट दाखवून त्याच्या आजोबाला म्हणाला की हे आजोबा मला समुद्रामध्ये न्यायला आले होते. तर बघा किती आपले गुरु माऊली किती दयाळू मयाळू आहेत. ते आपल्या भक्तांचं रक्षण करतात. आपले स्वामी महाराज बघा, स्वामी महाराजांचं दुसरं रूप म्हणजे प्रत्यक्ष गुरु माऊली आहेत. या युगामध्ये या ठिकाणी प्रत्यक्ष गुरु माऊली आपले स्वामी महाराज आहेत. ते प्रत्येक सेवेकऱ्यांचे, प्रत्येक भक्तांचे किंवा प्रत्येक जो अडचणीत आहे, जो संकटात आहे, त्यांना मार्ग दाखवतात, योग्य ती सेवा देतात. आणि जो कोणी ही गुरु माऊलींची सेवा करतो त्याला योग्य तो मार्ग मिळतो. त्याचं अडचणीतून त्याची अडचण दूर होते, त्याला मार्ग मिळतात आणि योग्य तो निर्णय घेतो. तर हे आपली इतकी ही प्रभावी सेवा आहे. तर ती सेवाच म्हणजे अगरबत्ती सेवा. जर तुमचे खरंच कोणते प्रश्न सुटत नसतील तर तुम्ही ही 41 दिवसाची अगरबत्ती सेवा नक्की आवर्जून करा. आणि ही अगरबत्ती सेवा करण्याच्या आधी तुम्ही संकल्प करून अगरबत्ती सेवा करा. जी काही तुमची अडचण असेल, जी काही तुमची इच्छा असेल ती सांगून तुम्ही दत्त महाराजांना, स्वामी महाराजांना केंद्रात जाऊन सांगून श्रीफळ, खडीसाखर, फूल ठेवून तुम्ही ती तुमची उदबत्ती सेवा करायला सुरुवात करा. आणि बघा, 2 उदबत्त्या लावा, तुपाचा दिवा लावा आणि देवघरासमोर बसून 2 उदबत्त्या लावून आसन टाकून तुम्ही उदबत्त्या संपेपर्यंत श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप करा. आणि बघा, अशक्य गोष्ट ती शक्य होईल. जो 41 दिवस त्या आजोबाचा नातू त्यांच्याजवळ नव्हता, तो समुद्रात लाटेसोबत गेलेला होता, तर त्याचा सांभाळ प्रत्यक्ष स्वामी महाराजांनी, गुरु माऊलींनी 41 दिवस केला. तर बघा किती तो पुण्यवान बाळ, किती ते पुण्यवान आजोबा की त्यांच्या नातवाचं प्रत्यक्ष रक्षण स्वामी माऊलींनी केलं, गुरु माऊलींनी केलं. किती भाग्यवान ते लोक म्हणायचे. तर असं आपल्या इच्छा पूर्ण व्हाव्या, आपल्या अडचणी दूर व्हाव्या, त्यासाठी तुम्ही ही गुरु माऊलींनी सांगितलेली ही अगरबत्ती सेवा आवर्जून करा. आणि याची छान अशी प्रचिती, अनुभव हा तुम्हाला या सेवेने नक्कीच येणार. इतकी ही प्रभावी उदबत्ती सेवा आहे. तर तुम्ही आवर्जून ही उदबत्ती सेवा नक्की एकदा करून बघा. खूप म्हणजे खूप प्रभावी ही सेवा आहे. ज्याप्रमाणे त्या आजोबाला त्यांचा नातू मिळाला, त्यांची अडचण दूर झाली, म्हणजे त्यांचं दुःख दूर झालं, त्यांचा नातू मिळाला, त्याचप्रमाणे तुमचं, माझं किंवा तुमच्या माझ्या अडचणी दूर व्हाव्या, आपल्या इच्छा पूर्ण व्हाव्या, आपल्यालाही मार्ग मिळावा असं जर तुम्हाला वाटत असेल तर ही गुरु माऊलींनी दिलेली सेवा तुम्ही आवर्जून करून बघा आणि याचा छान असा अनुभव घ्या, प्रचिती घ्या. तर असा होता आजचा व्हिडिओ. तुम्हाला जर खरंच आवडला असेल तर एक लाईक नक्की करा आणि या व्हिडिओखाली कमेंट करायला अजिबात विसरू नका. श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ अशी कमेंट नक्की करा. तर भेटू पुन्हाच अशा एका नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.